तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरीने ताराच्या मदतीने राकेश आणि डॉक्टर या दोघांचं किडनी ट्रान्सफरचा जो काही आता बिझनेस आहे, त्या किडनी तस्करीचे आता जे काही रॅकेट आहे ते सगळ्यांच्या समोर उघडं पाडलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता ताराच्याच मदतीने अर्णव ईश्वरीने राकेश आणि डॉक्टरांना पोलिसांच्या ताब्यात देत पोलिसांनी त्या दोघांना फरफटत आता जेलमध्ये पाठवलेलं असतं. त्यांना जेलचा रस्ता हा दाखवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने अर्णवने राकेशचा पूर्ण इथे पर्दाफाश केलेला असतो, त्याच्या कारस्थानांची संपूर्ण यादी तयार केलेली असते आणि त्याला गुन्हेगार सिद्ध करत जेलमध्ये पाठवलेलं असतं. कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी जेव्हा राकेशच्या रूममध्ये त्याच्यासाठी ज्यूस घेऊन गेलेली असते, तेव्हा राकेशचं ॲक्शन कशी आहे, त्याची रिॲक्शन कशी आहे, तो कशा पद्धतीने ईश्वरीबरोबर वागतो हे तिला बघायचं असतं. कारण तिला सिद्ध करायचं असतं की राकेशची याददाश्त गेलेली नाही आहे. पण तेव्हा राकेश असं काही नाटक करतो तेव्हा ईश्वरीला वाटतं की कदाचित राकेश बदलला आहे आणि ती अर्णवला जाऊन सांगते की मला असं वाटतंय की राकेश बदलला आहे, राकेश पूर्वीसारखा नाही आहे. पण अर्णवला विश्वास असतो राकेश बदललेला नाही आहे आणि तेव्हापासून राकेशला इथे आता रंगेहात पकडण्यासाठी किंवा त्याच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करण्यासाठी अर्णवने एक षडयंत्र रचलेलं असतं राकेशच्या विरोधामध्ये. आत्तापर्यंत राकेश या खेळातला स्वतःला बादशाह समजत असतो, पण ज्या वेळेला इथे आता अर्णवने सुद्धा त्याच्या विरोधात जाऊन असे काही गोष्टी केलेल्या असतात ज्याच्यामध्ये त्याच्या ट्रॅपमध्ये अर्णवच्या राकेश आता अडकत चाललेला असतो, पण ते राकेशला कळतसुद्धा नसतं. तर प्रेक्षकांनो, अर्णवने इथे सगळ्यात आधी तर राकेशला आपल्याच कंपनीमध्ये सात्विक फॅशनमध्ये नोकरीची ऑफर दिलेली असते, त्याला नोकरी दिलेली असते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिलं प्रोजेक्ट दिलेलं असतं. इथे आता क्लायंटला आपलं प्रेझेंटेशन देत त्यांना इम्प्रेस करायचं असतं आणि सगळ्यात रिस्की प्रोजेक्ट हे त्याला दिलेलं असतं, ते म्हणजे बेंगलोरमधलं. आणि राकेशने बेंगलोरमधलं प्रोजेक्ट हे आता आपल्या हातामध्ये घेतलेलं असतं, त्या लोकांना इम्प्रेस केलेलं असतं आणि तो सगळा राकेशचा प्लॅन जरी असला तरी अर्णवच्या प्लॅनमध्ये राकेश अडकला आहे हे त्याला माहिती नसतं. अर्णवचा विश्वास संपादन करून त्याला सात्विक फॅशनमध्ये आपली पकड तयार करायची असते, पकड बनवायची असते आणि ती पकड त्याने खूपच जास्त यशस्वीरित्या आता पकडलेली असते असं त्याला वाटत असतं. पण प्लॅनमध्ये तो अर्णवला नाही, अर्णव राकेशला अडकवतोय हे त्याला काही माहिती नसतं. त्याचा कामाचा व्याप इतका वाढवतो की राकेश आता स्वतःहून म्हणतो की मला एका सेक्रेटरीची गरज आहे जी माझं थोडंफार काम हँडल करेल. आणि सेक्रेटरी न मागता दुसऱ्याच दिवशी सेक्रेटरी तारा ही त्याच्यासमोर येऊन गाडीला धडकते आणि ती तारा असते जी आता अर्णवला मदत करणार असते. पण ही गोष्ट ईश्वरीला माहिती नसते. कारण का प्रेक्षकांनो, तर इथे ईश्वरी जेव्हा ऑफिसमध्ये आलेली असते अर्णव आणि आकाशसाठी डबा घेऊन, तेव्हा ती अर्णवचं बोलणं ऐकते. अर्णवने मीटिंगमध्ये अनाऊन्स केलेलं असतं की आता मी आपल्या बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये राजेश भोसलेची निवड करतो आहे, कारण त्याने खूप चांगलं काम केलं आहे, त्याने आपल्या क्लायंटला इम्प्रेस केलेलं आहे, त्यामुळे आपण त्यांना एक चांगली पोझिशन देतो आहे. तेव्हा तारा आणि बाकीचे सगळे कॉंग्रॅच्युलेट करतात. पण इथे आता तारा ईश्वरीला घाबरत असते. तिच्या हातामध्ये एक व्हॉईस रेकॉर्डर असतो आणि तो व्हॉईस रेकॉर्डर खाली पडतो, तेव्हा ती घेऊन तो पळून जाते. एक फ्लॉवर पॉट आणि त्याच्यामध्ये असलेली फुलं ही काही ना काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते हे ईश्वरीच्या लक्षात येतं. ईश्वरी अर्णवला जेव्हा विचारते की तुम्ही तुमच्या कष्टाने एवढं मोठं सात्विक फॅशन उभं केलेलं आहे, याच्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलं आहे, खूप मेहनत केली आहे तुम्ही आणि त्या खुर्चीपर्यंत पोचण्यासाठीची तुमची जी मेहनत आहे ती खूप आहे, मग तुम्ही आयती कुणाला तरी ती देऊ नका, अशा व्यक्तीला देऊ नका जी व्यक्ती ती खुर्ची हिसकावण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, त्याने हे सगळं मिळवले, त्याने अचीव केले, तो जरी इथे अचीव करत असला तरी तो तुमच्याकडून सगळं काही काढून घेईल आणि ते मला नको आहे. तेव्हा राकेश इथे आता त्याला मी संधी देतो आहे,
अर्णव म्हणतो की राकेशचा डोळा सात्विक फॅशनवरती आहे. जेव्हा मला हे कळेल ना तेव्हा राकेशचा तो शेवटचा दिवस असेल मी सिंदूर, तू काळजी करू नको. आता मी त्याला एक संधी देतोय आणि जर त्या संधीचं सोनं करण्याच्या ऐवजी त्याने सगळं काही हिसकावण्याचा प्रयत्न केला तर मात्र मी त्याला माफ करणार नाही, असं अर्णवने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून तिथून आता जाणारच असते. तेवढ्यातच ईश्वरीची नजर राकेश आणि डॉक्टरवरती पडते. हा तोच डॉक्टर आहे प्रेक्षकांनो, ज्याने राकेशचं ऑपरेशन केलेलं असतं, खोटं ऑपरेशन. आणि इथे आता त्याची मेमरी लॉस झालेली आहे असं सर्टिफिकेटसुद्धा तयार करून दिलेले असतं, मेमरी लॉसचं सर्टिफिकेट. आणि ते सर्टिफिकेट आता घेत त्याचा वापर करत राकेश इथे आपल्याला हव्या तशा गोष्टी साध्य करत असतो. आणि तोच आता डॉक्टर तिथे राकेशची कॉलर पकडून उभा असतो. कारण का तर राकेशची आणि इथे डॉक्टरांची भेट ही आत्ताची नाही आहे, ही खूप जुनी भेट आहे. ही भेट तेव्हाची आहे जेव्हा इथे राकेश आणि डॉक्टर दोघेजणं मिळून राकेश कितीतरी हजारो मुली घेऊन यायचा, शेकडो मुली घेऊन यायचा आणि त्यांच्या इथे किडण्या त्याचबरोबर त्यांचे महत्त्वाचे बॉडी पार्ट हे आता त्यांची तस्करी केली जाते. त्यांचे जे ऑर्गन आहेत ना त्यांची तस्करी केली जाते आणि त्या तस्करीचा म्होरक्या हा राकेश आहे. आणि इथे डॉक्टर हा आता डॉक्टर असल्यामुळे त्या गोष्टी आता व्यवस्थितरित्या काढून त्या राकेशला देऊन त्याची तस्करी करण्यात येत असते. हा त्यांचा मूळ बिझनेस असतो आणि त्यामुळे त्या बिझनेसमध्ये आता डॉक्टर अडकणार असतो. कारण त्यांची एक टोळी ही तस्करी करत असताना नोएडामध्ये पोलिसांनी पकडलेली असते. आणि आता पोलिसांनी आपली टोळी पकडली म्हणजे त्यांचे धागेदोरे सगळे आपल्याजवळ आहेत आणि पोलिसांनी तपास सुरू केला आणि धागेदोरे शोधत जर आपल्यापर्यंत आले तर तू तर इथे क्रिमिनल मेमरी लॉसचं सर्टिफिकेट घेऊन निवांत बसशील, पण माझं काय? अरे हे बिझनेस जो तू सुरू केला आहेस ना, डॉक्टर म्हणून माझं नाव पुढे केलं आहेस तू. जर मला पोलिसांनी पकडलं तर मी तुझं नाव पुढे करेन, तुला मी सोडणार नाही, असं राकेशला सांगितलेलं असतं. तेव्हा ईश्वरी त्यांचं बोलणं ऐकते. आणि त्याचबरोबर इथे आता राकेश म्हणतो, अरे कशाला घाबरतोयस तू डॉक्टर, इतक्या लवकर पॅनिक होऊ नकोस. अरे लोकांची तोंडं बंद करण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात, आपण देऊ आणि त्यांची तोंडं बंद करू. डॉक्टर म्हणतात की लोकांची तोंडं आपल्याला उद्याच बंद करावी लागणार आहेत आणि त्यासाठी मला 5 कोटी रुपये लागणार आहेत. ते 5 कोटी रुपये आता तू मला दे. राकेश म्हणतो, काय 5 कोटी रुपये? मी कुठून देणार आहे एवढे पैसे? डॉक्टर म्हणतो, का तुझा मेवणा अर्णवराजे शिर्के हा खूप मोठा बिझनेसमॅन आहे ना, सात्विक फॅनचा ओनर, मग सात्विक फॅशनमधून त्याला 5 कोटी रुपये देता येणार नाही का? त्याच्याकडून पैसे घे. तेव्हा राकेश म्हणतो, मी कुणाकडून पैसे घ्यायचे आणि कुणाकडून नाही हे तू मला शिकू नको डॉक्टर, माझं मी बघून घेईन तुला पैसे द्यायचे की नाही. डॉक्टर म्हणतो, पैसे द्यायचे तू. आणि इथे आता डॉक्टर राकेशची कॉलर पकडतो. तेव्हा इथे ईश्वरी सगळं काही बघते आणि ती तारा जेव्हा इथे व्हॉईस रेकॉर्डर पडतो तेव्हा तो घेऊन तीसुद्धा ईश्वरीच्या नजरेतून बाजूला पळालेली असते. ईश्वरी डॉक्टरला म्हणते, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा डॉक्टर म्हणतात की आता राजेश भोसले हे खूप बिझी झालेत ना, रूटीन चेकअपसाठी हॉस्पिटलला येत नाही. मग आता माझे खूपच चांगले पेशंट असल्यामुळे मलाच त्यांचं रूटीन चेकअप करण्यासाठी इथे यावं लागतं. तेव्हाच आलो होतो, बाकी काही नाही. ईश्वरीला हे सगळं संशयास्पद वाटतं. ईश्वरी इथे अर्णवला म्हणत असते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. अर्णव म्हणतो, काय? ईश्वरी म्हणते की काहीतरी चुकीचं घडते असं मला सातत्याने वाटतंय. तेव्हा अर्णव म्हणतो, का असं वाटतंय तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते की मला असं वाटतंय डॉक्टर आणि राकेश या दोघांचं नक्कीच काहीतरी सुरू आहे, खूपच विचित्र असं काहीतरी. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नक्की काय बोलायचं आहे तुला? तेव्हा ती आता राकेशचं आणि डॉक्टरांचं बोलणं सांगते. तेव्हा इथे आता याददाश्त गेल्याचं जे सर्टिफिकेट आहे ना, मेमरी लॉसचं सर्टिफिकेट, हे डॉक्टरांनी खोटं खोटं तयार करून दिलं आहे आणि त्यांनी राकेशची कॉलर पकडली होती. मग जर राकेश चुकीचा नाही आहे तर डॉक्टरांनी असं का केलं असेल? आणि जेव्हा मी डॉक्टरांना हाक मारली तेव्हा ते खूपच जास्त घाबरलेले होते. आणि तेव्हा ताराची सुद्धा गोष्ट तिने सांगितलेली असते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की हे बघ ईश्वरी, तारा आपल्याला मदत करते. तेव्हा तारा त्या ठिकाणी येते आणि म्हणते, मॅम काळजी करू नका, अर्णव सरांनीच मला राकेशच्या मागावरती ठेवले. हा व्हॉईस रेकॉर्डर आहे. जेव्हा जेव्हा राकेश काय काय बोलत असतो ना अर्णव सरांच्या विरोधामध्ये, ते सगळं मी व्हॉईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड करत असते आणि ते अर्णव सरांना मी ऐकवत असते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर हे तुम्ही कधीपासून तयार केलं? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी हे तेव्हा तयार केलं आहे जेव्हा राकेश तुला म्हणाला होता की परस्त्री ही आता मातेस समान आहे, तेव्हा त्याच्या या शब्दाचा मला खूप राग आला होता. जो माणूस एका वेळी कितीतरी मुलींना फसवतो तो माणूस कधीच इथे परस्त्रीला माता म्हणत नाही. आणि
तो म्हणाला आणि नंतर अंजलीताईला त्याने लगेच काहीतरी सांगितलं, तुझ्या विरोधात भडकवलं आणि अंजलीताईने येऊन तुझ्यावरती खोटे नाटे घाणेरडे असे आरोप केले. तू फक्त ज्यूस घेऊन गेली होतीस. जर त्याला त्या गोष्टीचा इश्यू करायचा नव्हता तर मग अंजलीताईला सांगायची काय गरज होती? पण त्याने तुझ्यामध्ये आणि अंजलीताईंमध्ये इथे गैरसमज पसरवला. तेव्हा अर्णव म्हणतो की मला त्याच्यावरती संशय आला आणि जेव्हा तो म्हणाला की त्याला सेक्रेटरी हवे, तेव्हाच मी विचार केला की सेक्रेटरी आता असेल पण ती माझ्या ओळखीची असेल असं अर्णवने ठरवलेलं असतं. आणि तारा ही त्याची एम्प्लॉई आहे, पण ती जुनी एम्प्लॉई आहे. तिला त्याने परत इथे आता राकेशवरती लक्ष ठेवण्यासाठी टीममध्ये सामील करून घेतलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते की ठीक आहे, राकेशची आता पुढची काय चाल असणार आहे ना ते तू बघ. तेव्हा इथे तिने फुलदाणीमध्ये व्हॉईस रेकॉर्डर ठेवलेला असतो. त्याच्यामध्ये आता राकेश म्हणत असतो की चिंटुकल्या, बोर्ड ऑफ डिरेक्टरवरती घेऊन मला तू खूप मोठी चूक केली आहेस. आता बघ मी काय करणार आहे ते. तेव्हा इथे तारा म्हणत असते, सर तुम्ही मला पार्टी देणार ना? तेव्हा राकेश म्हणतो, हो तुला तर खूप मोठी पार्टी देणार आहे मी, बघच तू. तू येशील ना आज माझ्याबरोबर संध्याकाळी? आणि तो हॉटेलचं नावसुद्धा तिला सांगतो. तेव्हा इथे तारा म्हणते, हो सर मी येईन ना. आणि तेव्हा इथे आता व्हॉईस रेकॉर्डरमध्ये सगळं बोलणं रेकॉर्ड झालेलं असतं, ते अर्णवने ऐकलेलं असतं. तेव्हा तारा राकेशबरोबर त्या ठिकाणी आता जात असते आणि तिथे गेल्यानंतर राकेश तिला दारू प्यायला देतो, तिच्याबरोबर डान्स करतो, जेवण करतो आणि तिच्याजवळ लगट करण्याचा प्रयत्न करत असतो. पण तारा खूपच जास्त अलर्ट असते. ती ज्या ज्या गोष्टी घेत असते त्या कमी प्रमाणामध्ये असं काही नाटक करत असते की जणू काही तीसुद्धा राकेशच्या प्रेमात आहे. पण प्रेक्षकांनो, इथे आता राकेशने ताराला फसवण्याचा डाव रचलेला असतो. तो तिला हॉटेलमध्ये घेऊन आता बेशुद्ध करून तिला आपल्याबरोबर आता तस्करीसाठी ते हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, जिथे आता तो डॉक्टर असतो. तेव्हा इथे एका ठिकाणी आपण हे ऑर्गन दिले तर आपल्याला खूप जास्त पैसे मिळतील, हिचे सगळे महत्त्वाचे बॉडी पार्ट, तिचे ऑर्गन सगळे काढून घे, असं इकडे आता राकेशने सांगितलेलं असतं. तेव्हा ताराला आता बेशुद्ध करायचं असतं आणि तेव्हा इथे ताराला बेशुद्ध करूनसुद्धा ठेवलेलं असतं. तेव्हा अर्णव ईश्वरी त्या ठिकाणी आता लक्ष ठेवून असतात आणि इन्स्पेक्टरांना बोलावून तिथे आता डॉक्टर ज्या ठिकाणी इथे आता ताराला बेशुद्ध केलेली असते ना, त्या ठिकाणी आता तिचे बॉडी पार्ट, तिचे ऑर्गन काढायला जाणार. तेवढ्यातच तिथे पोलिसांनी आता इथे अटॅक केलेला असतो, त्या जागेवरती छापा मारलेला असतो. आणि तेव्हा ईश्वरी, अर्णव इथे आता राकेश आणि त्याचबरोबर डॉक्टर यांना रंगेहात पकडतात. इथे आता ताराने सुद्धा तिच्याकडे एक आता औषध असतं, तो स्प्रे आता राकेश आणि डॉक्टर यांच्या तोंडावरती मारलेला असतो. तारा खूपच जास्त अलर्ट असते. अर्णवने ट्रेनिंग दिल्याप्रमाणे ती आता तिचं काम करते. ती काही बेशुद्ध वगैरे झालेली नसते. तिने इथे आता तोंडावरती आता स्प्रे मारल्यानंतर त्या दोघांनासुद्धा काहीच दिसत नाही. आणि तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी येतात आणि डॉक्टरला आणि त्याचबरोबर राकेशला दोघांनासुद्धा रंगेहात पकडतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अशा रीतीने ताराच्या मदतीने आता तिथे किडण्यांची तस्करी करणाऱ्या डॉक्टरला आणि राकेशला पोलिसांनी रंगेहात पकडलेलं असतं. राकेशची स्मृती गेलेली नाही आहे हे त्याच्या वागण्या बोलण्यावरून आता सिद्ध झालेलं असतं. डॉक्टरांना ताब्यात घेतल्यानंतर डॉक्टरने राकेशचे खरे धंदे काय आहेत, तो माणूस कसा आहे, तो इथे लाखो शेकडो मुलींना किडनॅप करतो आणि मी त्यांचे बॉडी पार्ट्स, त्यांचे सगळे ऑर्गन काढून विकत असतो, त्यांची तस्करी करत असतो, त्यांच्या किडण्यांची, हे सगळं आता बाहेर आलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, राकेश किती नीच माणूस आहे हे आता पोलिसांसमोर डॉक्टरांनी कबूल केल्यानंतर अंजलीला तिथे अर्णवने बोलावलेलं असतं. ताराच्या मदतीने सगळं त्याचं बोलणं आता रेकॉर्डेड केलेलं असतं. सगळी व्हॉईस रेकॉर्डिंग त्याची करण्यात आलेली असते आणि ती अंजलीने ऐकलेली असते. अंजलीने आता इथे सत्य जाणून घेतल्यानंतर तिला स्वतःच्याच वागण्याची लाज वाटते. ज्या माणसावरती तिने जीवापाड प्रेम केलेलं असतं, त्याने कितीतरी मासूम मुलींना किडनॅप करून प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्या किडण्या काढून त्यांना मारून टाकलेलं असतं. हे सत्य जेव्हा समोर येतं, ती टोळी राकेशची आहे हे जेव्हा समोर येतं ना, तेव्हा इथे अंजलीला खूप मोठा धक्का बसतो. अर्णव आणि ईश्वरी राकेशच्या विरोधात असलेले सगळे पुरावे आणि साक्षीदार उभे करतात. मग ती तारा असू दे, ती इथे आता रिया असू दे, शलाकाचे काका असू दे, स्वतः ईश्वरी असू दे, मामा असू दे, हे सगळे लोक आता एकत्र येतात आणि अंजलीला सगळे पुरावे दाखवतात, ज्याच्यामध्ये कशा पद्धतीने इथे आता राकेश नीच आहे हे डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं असतं की त्याची याददाश्त गेलेली नाही.
त्याची इथे आता याददाश्त मी स्वतः घालवली आहे मुद्दामून फक्त सर्टिफिकेटवरती. म्हणजे इथे मेमरी लॉस सर्टिफिकेट जे मी दिलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे. हा माणूस काही बदललेला नाही. याने मला पैसे दिले होते आणि मी करायला नकार दिला तर माझ्या मुलीला किडनॅप केलं या माणसाने. त्यामुळे मला तसं सर्टिफिकेट द्यावं लागलं, असं डॉक्टर आता पोलिसांसमोर कबूल करतात. तेव्हा इथे अंजली राकेशच्या जोरदार थोबाडीत देते आणि अशा नीच क्रिमिनल माणसाला पटकन आता जेलमध्ये पाठवा आणि त्याला कठोरातली कठोर शिक्षा द्या, असं आता अंजलीने सांगितलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, ताराच्या मदतीने इथे राकेश आणि डॉक्टर दोघेजण किडण्यांची तस्करी करतात. हे आता रंगेहात त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करत जेलमध्ये पाठवण्यामध्ये अर्णव ईश्वरी यशस्वी झालेले असतात.